झी 24 तास एक पाऊल पुढे. खरं चेन्नई धोनी करता लकी आहेच, पण भारतीय संघासाठीच लकी असं म्हणावं लागेल. कारण बघा जे 2 टाय टेस्ट झाल्या, एक तर ब्रिस्बेनची आपल्याला माहिती आहे, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाची टाय टेस्ट जी 50 वर्षापूर्वी झाली, आणि नंतरची टेस्ट झाली 87 ला की भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ती टाय झाली आणि ती ह्याच चेन्नई किंवा मद्रासमध्ये झालेली आहे त्याच मैदानावर. तर ते मैदान हे भारताला लकी ठरतं असं दिसून आलेलं आहे. आणि तिथे फिरकी मारा अतिशय प्रभावी ठरतो हे आपल्याला माहिती आहे. आणि हेच झालं. आणि धोनीने जे कमाल केली, म्हणजे बघा आपल्याला वाटत नव्हतं की भारतीय संघ एवढी मोठी धावसंख्या उभारेल, पण धोनीनं जी काही फलंदाजी केली त्यात तोड नव्हती. आणि तो कुठल्या परिस्थितीत जात असेल, तो कोणत्या मनस्थितीत जात असेल हे आपण कल्पना केलीच बरी. त्या मनस्थितीतून बाहेर येऊन, पराजिताच्या मनस्थितीतून बाहेर येऊन परत तो विजयाच्या मार्गाकडे गेला. तर डबल सेंचुरी मारली, सेंचुरीच नाही तर डबल सेंचुरी मारली, दाखवून दिलं मी काय करू शकतो. आणि सांगितलं बघा मी हे करू शकतो, तुम्ही करायला पाहिजे, मी असं केलेलं आहे, तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे. आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली आणि त्याचा परिपाक म्हणजे भारतानं कांगारून केले 4-0 अशी ऐतिहासिक मात. या सिरीज नंतर धोनी भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन सुद्धा ठरला आहे. किंबहुना धोनी प्रत्येक मॅच मध्ये एक सिरीजमध्ये एक नवा विक्रम करत चालला. कॅप्टनशिपमध्ये सौरव गांगुलीला त्यांनी मागे टाकलेला आहे, सर्वाधिक विजय मिळवलेले आहे. आणि एक धोनी आणि विजय असं एक समीकरण भारतात जमलं आहे. कारण की 2007चा T20 वर्ल्ड कप असो किंवा वर्ल्ड कप असो, टेस्टमधलं नंबर 1 रँकिंग असो, भारताला सर्वोच्च स्थानावर नेलेलं आहे. पण आता परदेशात विजय मिळवून देण्याची त्याची एक जबाबदारी वाढलेली आहे. खरं 2011 जे आपण वानखेडे मॅच बघितली, फायनल मॅच, ती धोनीची मॅच ठरली. असं वाटतं की भारत विजय मिळेल, सगळ्यांच्या मनात शंका होती, पण धोनीनं कमाल केली. धोनीची फलंदाजी केली, ती भारदार फलंदाजी होती आणि त्याचं पतंतर आपल्या मद्रासात दिसून आलं. आणि याचाच परिपाक म्हणजे काय की धोनीच्या नेतृत्वाला मिळाली साथ, हे सगळं समीकरण जुळून आलं. आणि भारतानं अनपेक्षितपणे, कोणाला असं वाटलं नव्हतं की, मला वाटत नव्हतं कोणी असं म्हणत की आपण ऑस्ट्रेलिया 4-0 असं नमू. भारत ऑस्ट्रेलिया आपण नमवणार हे माहित होतं, पण 4-0 अशी मात करेल असं वाटत नव्हतं. सर हा अजून एक योगायोग असा म्हणता येईल की चेन्नईतला त्याचा डबल धमाका आणि फिनिशिंग जे केलेलं आहे ते धोनीनेच केलेलं आहे. कारण की विजय चौकार सुद्धा दिल्लीला धोनीनेच लगावला आहे. एक फिनिशिंग करणारा पूर्ण कॅप्टन, कारण की आपण वर्ल्ड कप पाहिलाय किंवा आताची पूर्ण सिरीज बघितलाय, पूर्ण मॅच संपवणारा आणि पूर्णपणे टीमचं यशस्वीपणे नेतृत्व करणारा असा कॅप्टन आहे. खरं म्हणजे बघा भारताला सुरुवात त्यांनी चांगली करून दिली आणि शेवटपर्यंत त्यांना किल्ला आपल्याला विजय मिळवून दिला. म्हणजे ही मोठीच त्याची मला असं वाटतं की कामगिरी आहे आणि मोठा पराक्रम आहे की धोनी नुसतं झाला एक सामना जिंकला. कारण आपल्या इंग्लंडमध्ये आपल्याला ते अनुभव आला होतो की भारतानं पहिला सामना जिंकला, नंतर भारताला पराभूत करावा लागला. पण धोनीने ती मात्र गोष्ट नक्की लक्षात ठेवली असेल की आपण पहिला सामना गमावलाय आणि नंतर मात्र त्यांना तो जो टेम्पो होता, विजयाची जी कमाल होती उंच उंच चढवत नेली आणि शेवटी भारतानं विजय मिळवला, तो 4-0 असा. आणि याला प्रामुख्याने श्रेय आपण द्यायला लागेल ते महेंद्रसिंग धोनी यालाच. अगदी बरोबर आहे सर. खेळ कोणताही असो, कारण की फिनिशिंग फार महत्वाची असते. कारण की फिनिशिंग बरोबर न झाली ते कदाचित ती प्लेस सुद्धा जाते. म्हणजे वैयक्तिक खेळ असो किंवा सांघिक खेळ, आणि धोनीने सांघिक खेळामध्ये स्वतः लीडर म्हणून एक आघाडी घेतलेली आहे आणि एक चांगली खेळी केलेली आहे. पण एकूण तुम्ही कशी तुलना कराल, कारण की गांगुली परदेशात भारतासाठी कमालीचा यशस्वी ठरलाय, त्यात धोनी आता यापुढील सिरीज सर्वात कठीण असणार आहे. कारण की दक्षिण आफ्रिकेची टीम आहे, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. कसं पाहता त्या सिरीजकडे, धोनीसमोर कोणते सर्वात मोठे प्रश्न राहणार? कारण की आतापर्यंत आपण जे विजय मिळवले आहेत ते भारतीय उपखंडात मिळवलेले आहे आणि यापूर्वीचं धोनीच्या नेतृत्वात जे अपयश आलं ते परदेशातल्या पिचेसवरच आले. खरंच क्रीडा प्रकार किंवा खेळ किंवा विशेष क्रिकेट काय शिकवतं आपल्याला की तुम्ही पराजयाने खचून जाता कामा नये, विजयाने हुरळून जाता कामा नये. आता हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि धोनी लक्षात ठेवेलच. धोनी या कॅप्टन कूल ज्याला म्हणतात तसा कॅप्टन आहे, शांत चित्तानं वावरणारा कॅप्टन आहे. तर त्याला नक्की माहिती असेल की आता खडतर दौरा आहे, खरी गोष्ट तेच लागणार आहे. आताच हुरळून गेलात, तुमचे पाय जर जमिनीपेक्षा वर गेले तर मला असं तुम्हाला फटका बसणार आहे दक्षिण आफ्रिकेत. कारण दक्षिण आफ्रिकेतलं वातावरण वेगळं, खेळपट्ट्या वेगळ्या, प्रेक्षक वेगळे आणि त्यांची गोलंदाजी वेगळी आणि क्षेत्ररक्षण वेगळं, फलंदाजी वेगळी. तर या साऱ्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे. ही गोष्ट मला धोनी आणि धोनी सरकार नक्की माहीत असेल, तर नक्कीच त्याच्याविषयी विचार केला असेल आणि ह्या विजयाने हुरळून न जाता त्यांचा असाच किल्ला आणि अशीच कामगिरी चालू ठेवली आणि असाच लढाऊ बाणा दाखवला तर आपण दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करू अशा लक्षात धरायला हरकत नाही. पण कामगिरी कठीण आहे आणि जे लक्ष्य आहे ते खूप दूर आहे. सर नक्कीच आपण या सेगमेंटला आपण पाहिलं की धोनीच्या नेतृत्वाचा, कल्पक नेतृत्वामुळे भारताने कसा विजय मिळवला. आपण यानंतर या विजयामध्ये धोनीचे जे शिलेदार होते त्यांच्याबाबत सुद्धा चर्चा करूया. पदार्पणात शिखरने कांगारूंविरुद्ध रनची धुळवड अशी काही साजरी केली की त्यात कांगारून पूर्णपणे नेस्तनाबूत झाले. आपल्या मिशीला पीळ देत मोहाली शिखरने कांगारूंना असं काही रंगवलं की सिरीज गमावल्यानंतर धवनचा रन्सचा रंग कांगारू अजूनही काढू शकलेले नाहीत. 50-50 कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है बेटे सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. बॉलिवूडची सुपरहिट फिल्म शोलेच्या या डायलॉग सारखीच काहीशी अवस्था ऑस्ट्रेलियन बॉलर्सची मोहालीत झाली होती.
भारतीय टीमच्या गब्बरनं ऑस्ट्रेलियन बॉलर्सना पळता भुईत थोडी केली. By any Indian for that matter. Talking of years of test match cricket, this is serious stuff. Matthew Hayden, you're a left hand. होय, भारतीय टीमचा गब्बर अर्थात शिखर धवन ऑस्ट्रेलियन बॉलर्स मोहालीत धवनच्या दहशतीतच वावरताना दिसले. शिखर धवननं कांगारूंवर असा काही हल्लाबोल केला की कांगारू त्यांच्या पुढे हतबल दिसले. 50-50 कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है बेटे सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. त्याच्या बॅटिंग मधला जवळपास प्रत्येक शॉट हा सीमा पार जात होता. क्रिकेट करिअर मधली आपली पहिलीच टेस्ट धवन खेळतोय असं वाटलंच नाही. मोहालीतल्या धवनच्या रन्सच्या धुळवडीमुळे कांगारूंनी मोहालीत मॅच तर गमावलीच, शिवाय ते सिरीजही गमावून बसले. शिखरनं कांगारूंना असं काही रंगवलं की सिरीज संपली तरी कांगारू धवनचा रंग उतरवूच शकले नाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. एकूणच जो गब्बर आहे त्याची जबरदस्त अशी कामगिरी राहिली. हा चित्रपटात नसून पण हा मैदानावरचा गब्बर आहे. आणि जो आपण डायलॉग आता चित्रपटातील ऐकला, 50-50 किलोमीटर तक आपका आवाज नाही सुनाई देता, याबाबत चर्चा करणारा गब्बरच्या कामगिरीबाबत. सर, शिखरच्या या कामगिरीबद्दल काय सांगाल? एकच पहिलीच मॅच पदार्पणातली आणि 187 रन्सची खेळी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त 1.5 सेशनमध्ये त्याने हे रन्स काढलेले आहे. खरं आहे, शिखर हा अतिशय अनुभवी खेळ. त्याला कसोटीत स्थान पहिल्यांदा मिळालं, पदार्पण त्याने केले, खरी गोष्ट आहे. पण गेली 7-8 वर्ष शिखरचं नाव आहे. असं अंडर 19ला त्यानं अतिशय चांगली कामगिरी केली. रॉजर बिनी तेव्हा त्यांचे प्रशिक्षक होते, नंतर प्रवीण आमरे, सगळ्यांनी बघितलं, संदीप पाटीलनी बघितलेलं आहे. अंडर 19ला तो काही कामगिरी करायचा, तो मॅन ऑफ द सिरीजही होता. तर त्याची सातत्यपूर्ण अशी खेळी आहे आणि त्याला बऱ्याच वेळा वाट बघायला लागली. आणि असं होतं अजित वाडेकरना जेव्हा 1966 साली संधी मिळाली, खूप उशिरा मिळाली पण मिळाली, तसं शिखर धवनला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. शेवटी संधी तुमचा दार ठरवत असते, तुम्ही त्याचं दार ठरवत असता, तो जेव्हा संधी मिळते तर संधीचा कसा फायदा करायचा आणि कसं शिखर गाठायचं हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे पहिल्याच फटक्यात त्यांना दाखवून दिलं की आपण कसे तुफानी हल्ले चढवू शकतो, चौफेर फटकेबाजी करू शकतो, आपल्याला कोणतेही दडपण नाही. मला तुम्ही सांगा, पदार्पण करणारा, मिशीवर ताव देणारा खेळाडू, भारतीय खेळाडू आपण अजूनवर बघितला होता. आपण नेहमी दबावाखाली असतो. पदार्पण करताना अजित वाडेकर सांगतात माझ्या मनात धगधग होती, कुठलाही खेळाडू हेच सांगेल. पण शिखर धवन म्हणतो की अगदी सुरुवातीला मला थोडी धाकधूक होती, पण नंतर धाकधूक दूर झाली, माझी फटकेबाजी बसू लागली, फटके रेट बसू लागले आणि मी जे काही केलं ते खरंच स्वप्न होतं असं त्याने मान्य केलं. अजूनही म्हणजे शिखर स्वप्नात दिसत असणार. त्यांचं सुदैव म्हणावं लागेल ऑस्ट्रेलियाचं की दिल्ली टेस्टमध्ये खेळला नाही, कारण की मूळचा दिल्लीचा आहे शिखर आणि एक वारसदार म्हणून पाण्यात येत आहे. सेहवाग आणि गंभीरचं त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं शिखर. खरं आहे, सेहवागच्या शिखरचा समावेश झाला तर त्याला विचारण्यात आलं होतं की बाबा तू आता सेहवाग जागा घेतोयस तर सेहवाग आहे, मी तसा खेळायचा प्रयत्न करेन पण त्याचा खेळू शकेलच असं काही सांगू शकत नाही. पण तो खरोखर सेहवाग सारखाच खेळला. त्याला जो हल्ला चढवला तर आता म्हटलं जसं पूर्वी मोगलांच्या सैन्याला स्वप्नात संधा जे धने दिसायचे तसं आता ह्या ऑस्ट्रेलियन कांगारूंना पूर्वी जसं शेन वॉर्न म्हणायचा किंवा स्वप्नात म्हणजे सचिनचं आठवण येते आणि मी जगण्यात दचकून उठतो, तसं आता शिखर धवनचा वाटत असेल. पण त्याला एक बरं झालं, त्याने म्हणत असेल की नेमका तो दुसऱ्या सामन्यात शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही, पण पहिल्या सामन्यात तो खेळला तेव्हा त्यांना जी कमाल केली त्या धसका कांगारूने नक्कीच घेतला. आणि त्यांचे गोलंदाज काय, कर्णधार काय, क्षेत्ररक्षक काय, सगळे हातबल झाल्याचं दृश्य दिसत होतं. खरं म्हणजे असं दृश्य भारताच्यावर दिसतं, पण हे दृश्य ऑस्ट्रेलियावर दिसून आलं आणि हे याची कमाल होती ती शिखर धवनची तुफानी टोलेबाजी. सर, अजून एक महत्वाचा प्लेअर म्हणजे चेतेश्वर पुजारा. त्याच्या सातत्याने खोऱ्याने रन्स जमा करतोय. न्यूझीलंड विरुद्ध 150 शतकी खेळी, त्यानंतर 2 डबल सेंचुरी इंग्लंड विरुद्ध आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. चेतेश्वर पुजाराबद्दल काय सांगाल? चेतेश्वर पुजारा बघा असा खेळाडू आहे की जो सातत्यपूर्ण कामगिरी गेली काही वर्ष करतोय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये, आपल्या स्थानिक स्पर्धा चांगली कामगिरी करतोय. आणि त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की मला संधी मिळाली त्याचा मी नक्की संधीचा फायदा उठवणार आणि सातत्यपूर्ण फलंदाज म्हणजे द्रविडचा वारसदार म्हणून चेतेश्वरकडे बघितलं होतं. आणि असं म्हणतं की चेतेश्वर द्रविडच्या कशी भरून काढेल, कोण भरून काढेल. द्रविड वॉल होता, खंबीरपणे फलंदाजी करायचा. तर चेतेश्वरने प्रयत्न तर केला, सुरुवातीला अतिशय चांगले. आणि सौराष्ट्राचा खेळाडू सौराष्ट्राचे खेळाडू बघा किती आज दोघंही म्हणजे चडेजा काय आणि पुजारा काय दोघंही सौराष्ट्राचे आणि दोघंही अतिशय सुरेख फॉर्ममध्ये आहेत आणि दोघांना दोन्ही छान विश्वास दाखवतोय. चेतेश्वरची एक छोटी आठवण मी सांगेन की ते चेतेश्वर जेव्हा एरण्यातर्फे खेळायचा, मुंबईत खेळायचा, टाइम शील्डला खेळायचा, तेव्हा तो नेहमी आपल्या रूममध्ये बसलेला, आपल्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असायचा किंवा तो जेव्हा रूम शेअर करायचा, सतीश सावंत बरोबर तो रूम शेअर करायचा, तर सतीश सावंत सांगत होता की तो नेहमी आपल्या रूममध्ये असायचा, पुस्तकं वाचायचा, टीव्ही बघायचा, कुठे तो मिक्स व्हायचा नाही. त्याचं फोकस एकच असतं की मला बॅटिंग करायची आहे, मला रन्स करायचे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.